पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हस्ते पार पडते. पुणेकरांसाठी अतिशय उत्सुकतेचं हे सगळं राहतं. काय पुणेकरांना आव्हान केलं? बाबा यांना घ्या. नाही, पुण्यासाठी खूप अत्यंत एक महत्त्वाचा हा विषय आहे की पुण्यामध्ये सलग तिसऱ्या वर्षी हा पुणे पुस्तक महोत्सव संपन्न होतो आहे. आज त्याचं उद्घाटन झालं. माननीय विश्वासराव पाटील सर जे 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, जे साताऱ्याला होते ते या ठिकाणी होते. माननीय चंद्रकांतदादा होते. यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या महोत्सवाला सुरुवात झाली. सलग तिसरं वर्ष आहे आणि विशेष कौतुक आहे, विशेष अभिनंदन केलं पाहिजे राजेश पांडे आणि मिलिंद मराठे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं की पुण्याच्या वैभवामध्ये, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे राज्याची, पुणे हे खरं तर आंतरराष्ट्रीय नकाशावरती एक वेगळं शहर, एक स्वतःचं एक वेगळं ठसा उमटवलेलं शहर म्हणून आज पुण्याची खरं तर नाव आहे, ख्याती आहे. आणि या अशा सगळ्या पुण्याच्या एका वैभवशाली परंपरेमध्ये अशा ह्या पुस्तक महोत्सवानं अधिक भर घातली असं म्हणायला हवं. आज इथं आपण जर पाहिलं तर जवळजवळ 800 स्टॉल्स आहेत. देशातील सर्व भाषांची पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. विदेशातील काही भाषांची पुस्तकं आहेत. मागच्या 2 वर्षात पाहिलं अनेक जागतिक विश्वविक्रम या ठिकाणी या संयोजन समितीच्या माध्यमातून या बुक फेस्टिवलमध्ये झाले. याही वर्षी त्यांचा तसा प्रयत्न. मला असं वाटतं की ज्यावेळेला एका बाजूला आपण पाहतो की संगणकाचं युग आहे, मोबाईलचं युग आहे, आपण पाहतो या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये पुस्तक वाचन संस्कृतीला एक चालना देणं, पुस्तक वाचनाच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मी या सगळ्या आमच्या मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर पुण्याला या सगळ्या ह्याच्यातनं देशात अनेक महोत्सव होतो, पण पुण्यातला हा महोत्सव निश्चितपणे देशामध्ये कौतुक होतं आहे अशा पद्धतीचं त्याचं आयोजन केलं जातं. दादा, इंडिगोची विमानसेवा अजूनही सुरळीत झाल्याचं दिसत नाही. काल पण काही विमानं बंद ठेवण्यात हे आली. थोडं हळूहळू होईल. ताबडतोब सरकार म्हणून माननीय मोदीजींनी याच्यामध्ये स्पष्ट सूचना दिल्या आणि ताबडतोब या सगळ्या विषयामध्ये अनेक गोष्टी आपण पाहिलं की कारवाई झाली. DGCAनं शोकॉज नोटीस दिली, त्याला 24 तासात उत्तर देण्याची त्यांना मुदत दिली. त्यांनी त्यांचं कारण देत आहेत. पण त्याच्यानंतरसुद्धा 100% इंडिगो आणि त्याच्या व्यवस्थापनाचा जो दोष आहे त्याच्यामध्ये 10% त्यांचे आता स्लॉट्स कमी केले गेलेत. त्यांना फेब्रुवारीपर्यंत आपण जर पाहिलं हे जे काही टाईम वाढलं, शेड्यूल कमी झालं होतं, म्हणजे आपण त्याला ड्युटी टाईम जो म्हटलं आपण, तो जो काही कमी केला होता तो फेब्रुवारीपर्यंत त्यांच्यासाठी थोडा स्थगित केला, जेणेकरून हे जनजीवन सुरळीत होईल, विमानाची सेवा सुरळीत होईल. आपण पाहिलं असेल तर जो किऑस्क झाला होता त्यानंतर आजची परिस्थिती आपण पाहिली तर 90% परिस्थिती ही जागेवरती आलेली आहे. आजही पुण्यासारख्या ठिकाणावरनं, मी काल नागपूरला होतो, पुण्यात होतो, देशात सगळी माहिती घेतली तर बऱ्यापैकी आता व्यवस्था मार्गी लागते आहे. इंडिगोची विमानसेवा पूर्ववत होती आहे. पण एक नक्की आहे की जे काही झालं त्याच्यामध्ये ज्याची काही चुकी आहे, ज्याची कुणाच्याला 4 सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समितीसुद्धा आम्ही नेमली आहे आणि त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निश्चितपणे जे चूक झाली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. या सगळ्या काळामध्ये इतर विमान कंपन्यांनी जो काही दर वाढवला होता त्याचं कॅपिंग त्याच्यावरती केलं गेलं. याच्यानंतर प्रत्येक प्रवाशाला त्रास झाला त्याला 10,000 रुपयाचं नुकसान म्हणून त्याच्यामध्ये दिलं गेलं. काही अवधीतच 48 तासाच्या सगळ्यांच्या बॅगेजेस पूर्ण दिलं गेलं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे एक सरकार म्हणून, एक मंत्रालय म्हणून ताबडतोब कारवाई किंवा याची दखल घेण्याचं काम निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी केलं. महापालिकेच्या रांची एअरपोर्टवरती इंडिगोच्या लँडिंगच्या वेळी काहीशी घटना घडल्याची माहिती मिळते. 75 प्रवासी त्या विमानामध्ये होते अशी देखील माहिती होती. तुम्ही माहिती घेतली का? काय घडलं? नाही, जस्ट आत्ताही ती बातमी येते आहे, तर अजून त्याची मला पूर्ण माहिती मी घेतलेली नाही आणि जर माहिती घेतली नसेल तर मी बोलणं योग्य नाही. ती माहिती घेतल्यानंतर मी सांगेन. आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात 2,500 इच्छुकांना भारतीय जनता पार्टीने अर्ज वाटप केले. मुलाखती देखील सुरू झालेल्या आहेत. खरं तर 2,500 इच्छुक आहेत आणि उमेदवारी खूप कमी लोकांना भेटणार आहे. नाराजी वाढेल असं वाटत नाही? बघा, आमचा पक्ष हा जगातील सर्वात मोठा सदस्य संख्या असलेला पक्ष आहे. आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालचं आमचं केंद्र सरकार, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकार, मागच्या 5 वर्षात पुणे महापालिकेत आम्ही कारवाई म्हणून केलेलं काम, हे सगळं पाहता निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की यावेळेला सुद्धा पुणेकर आमच्यावरती 100% विश्वास व्यक्त करतील. आज भाजपमध्ये पक्ष म्हणून आज इतके स्वाभाविकपणे जर इच्छुक असतील तर याचाच अर्थ लक्षात घ्या की पक्ष वाढला आहे, पक्ष मोठा झाला आहे, विस्तार झाला आहे, कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. हे एका सशक्त लोकशाहीचा
म्हणजे बघा आमच्याकडे सगळी लोकशाहीनं प्रक्रिया पार पाडतो आम्ही. अर्ज मागवले, आता मुलाखती होतील, मग कोर कमिटी बसेल, मुंबईच्या मग कोर कमिटीमध्ये ते जाईल, ह्या सगळी प्रक्रिया पूर्ण करतो. एक लोकशाहीने चालवलेला पक्ष आणि त्याच्यातली ही प्रक्रिया आहे. आम्हालाही चांगलं वाटतं की आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आमच्याकडं सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंतची जी प्रक्रिया ती पूर्ण करण्यासाठीची म्हणून ही कार्यकर्त्याची निवडणूक आली आता. त्याच्यामध्ये इतका प्रतिसाद आहे, खूप चांगली गोष्ट आहे. उलट अनेक महापालिकेची कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे निवडणूक की एकत्र लढायच्या पेक्षा भाजपने स्वबळावरती ही संपूर्ण निवडणूक लढावी, तर जे आहे ते प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय भेटेल. दादा, असं वाटते का तुम्हाला पण? कारण का एकत्र लढण्यापेक्षा कार्यकर्त्याला न्याय भेटण्यासाठी वेगळं लढलं. असं आहे की स्वबळावर लढल्यानंतर सुद्धा 168 जणांनाच तिकिटे मिळतील. 2,500 लोक इच्छुक असले तर त्यातल्या 168 वाजल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना खट्टू व्हावंच लागेल. शेवटी जर लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आहोत आणि त्यामुळे महायुती म्हणूनच निवडणूक लढली पाहिजे. नगरपालिकांमध्ये सुद्धा 70% ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो. नगरपालिकांचं युनिट छोटं असतं, त्यामुळे त्या छोट्या युनिटमध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना थोडं स्वातंत्र्य द्यायला लागतं. म्हणून 30% ठिकाणी असं झालं की त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना जे योग्य वाटलं त्या युत्या झाल्या. आता मात्र महानगरपालिका 2 महानगरपालिकांची निवडणूक होणार नाही असं दिसतंय, कारण त्यांनी रिझर्वेशन अबोव्ह 50 केलं. ते करेक्ट करायला लागेल त्यांना. 28 महानगरपालिका हा आमच्या दृष्टीने तसा कोऑर्डिनेशनला सोपा विषय आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढू. जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही जास्त लढू, पण काही प्रमाणामध्ये त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहयोगी पक्षांना तिकीट द्यायला लागल्यानंतर नाराजी होईल. आमच्याकडे नाराजांना समजावण्याची खूप मोठी व्यवस्था आहे आणि त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. दादा, महायुती म्हणून तुम्ही लढू म्हणताय. आंबेडकर असं म्हटले की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात टाकलेलं आहे. 1-2 महिन्यात ते मुख्यमंत्री देखील होऊ शकतात. काय वाटतं? प्रकाश आंबेडकर. लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता इतकी आहे, कोणी काही म्हणू शकतो. प्रकाश आंबेडकर तर मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. पण कोणीही गल्लीतला म्हणू शकतो, अण्णावर म्हणू शकतो, माझ्यावर म्हणू शकतो, कोणावरही म्हणू शकतो. तसं प्रकाश आंबेडकरांना जे वाटलं ते म्हटलं. ते महापालिकेसाठी सगळे एकत्र महायुती म्हणून लढू म्हणतायत. भाजप 125 जागांवर विजय मिळवू असं म्हणतायत. पण काँग्रेस असू देत की काँग्रेसपेक्षा शिवसेना असू देत किंवा राष्ट्रवादी असू देत, हे आपापले वेगळे तयारी, एक वेगळी यंत्रणा सुरू करताना दिसत आहे. मग महायुती म्हणून कुठेतरी गल्लत होतीये, गौडबंगाल कुठेतरी काही महायुती म्हणून गल्लत होणार नाही. नागपूरला अधिवेशन काळामध्ये माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आमची कोर कमिटीची बैठक झाली. नगरपालिकामध्ये झालेल्या घटनांचा आढावा घेतला गेला, विश्लेषण केलं गेलं, काळजी काय घ्यायची ठरली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजींच्या बरोबर आमच्या दोघांतिघांची बैठक झाली आणि ज्या गोष्टी झाल्या त्या होणार नाहीची सगळे काळजी घेऊ असं झालं. आमच्या राज्याचे अध्यक्ष रवीजी चव्हाणांची नागपूरहून एक अतिशय चांगली क्लिअर पत्रकार परिषद झाली की आम्ही आता युती म्हणूनच लढणार. दादा, पण तिकडे 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विचार करतायत, त्यांच्या तिकडे बैठका स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. तुम्ही म्हणताय महायुती म्हणून निवडणुका आम्ही लढणार. तिकडे मग आम्ही महायुती म्हणून लढणार ना. 165 जागांवर 2 राष्ट्रवादी एकत्र येणं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेजी, काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे, ज्याला जे वाटेल ते करेल. आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे 3 पक्षच नाही तर RPI सहित त्या ठिकाणी आणखी आहे ना, जनसुराज्य तिकडे आहे, रयत आहे, सगळे एकत्र निवडणूक लढवणार आहोत. काय हो थोडी शक्यता वाटते. शक्यताच आहे. हां जायचं घ्या.